प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या मंगळवेढ्याच्या मालकांचा आहे. श्रीमंत श्री चोखोबाराय नमूद करतात, एक ना एक दिवस आयुष्याची माळ तुटणार आहे. 5-7 लोक जर सोडून दिले तर प्रत्येकाच्या आयुष्याची माळ तुटणार. तो किती मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, त्याची कसल्याही प्रकारची दखल या बाबतीत घेतल्या जात नाही. ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सर्व पसारा ठरत असतो. येर वावोगा पसारा. आप्त विष्ट सजन सखे सोयरे धायरे या बाबतीत जर विचार केला तर रक्ताच्या नात्यातली माणसं घरी येतात, तर बाकीच्यांचा कशाला विचार करायचा. टाकोनी पळती किंवा सांडोनी पळती रांडा पुरे, अंती होती पाठ मोरे. रक्ताच्या नात्यातले पाहुणे रावणे सोयरे धायरे आमदार खासदार मंत्री संत्री हे तर विचारच करायचा नाही. सोडविना राजा देशीचा सांडोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. पाहुणे रावणे विष्ट मित्र सजन सखे मोठमोठाले लोक. आता पुरावा ऐकिला तुम्ही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, हे कोणी सोबत येत नाहीत. जे घर आपलं म्हणतो ना, राहण्यासाठी घर असावा, मूलभूत गरजा सांगितल्या, अन्न वस्त्र निवारा. घर माझं म्हणून कधीच जगायचं नाही. घर स्वतःचं म्हणून जर आपण जगत असेल तर आतापर्यंत एकाही उदात्त अंतकरणाच्या पोरानं बाप आणि माय मेल्यावर बाथरूम मध्ये आंघोळ घातलीच नाही, बाहेर घातली. आतापर्यंत कोणाच्याच पोरानं घातली नाही. म्हणून चोखा म्हणे फजित खोर माझे माझे मनती घर. हे घर सुद्धा पसारा ठरू शकतो. पसारा आहे तोपर्यंत असावा, उद्यात जाऊन पाडून टाकायचे नाही. अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, पण आहे तोपर्यंत ह्या कायमस्वरूपी आपल्या सोबत येतील याबद्दल मात्र शंका आहे. येत नाहीत त्या. आयुष्याची माळ एक ना एक दिवस तुटत असते. जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल. तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याची माळ तुटत असते. आयुष्याची माळ जोडण्यासाठी विश्वातला एकही डॉक्टर त्याच्याशी ती जोडण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण त्याच्याकडे त्या हातातच नाही त्या बिचाऱ्याच्या. कारण वैद्यकीय क्षेत्रातली मोठी व्यक्ती याच कुटुंबात आहे. प्रशस्त फार मोठं बऱ्यापैकी बेडचं हॉस्पिटल, माऊली हॉस्पिटल इथं निपाडला त्यांच्याकडे आहे. आजाराचं निदान करून त्याच्यावर औषधोपचार करून त्याला व्याधीमुक्त करणं वैद्याचं काम आहे, डॉक्टरचं काम आहे. आयुष्य वाढवणं हे इंजेक्शन डॉक्टरकडे नाहीये. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. कारण प्राण आयुष्य वाढवायचं काम वैद्याकडे नाही, डॉक्टरकडे नाहीये. ते जर असतं तर या विश्वात पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशात 2 नंबरचे डॉक्टर होते सुषेण नावाचे वैद्य. प्रचंड विद्वान वैद्यकीय क्षेत्रातली अस्खलित विद्वत्ता ज्यांच्याकडे होती. 2 नंबरचे. 1 नंबरचे धन्वंतरी आणि 2 नंबरचे विश्वात पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशात त्या वैद्याचं नाव आहे सुषेण नावाचा वैद्य. किती विद्वत्ता. एका श्रीमंत राजाने युद्ध प्रसंगामध्ये पंढरीतल्या मालकांच्या बंधूला बाण मारला, शक्ती मारली. पंढरीतले मालक म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचे बंधू लखनलाल. शक्ती लागली ती. या शक्तीचा प्रकोप इतका झाला, वैद्याला आमंत्रित केलं. त्या वैद्यांना आणण्यासाठी विश्वातल्या 19 संन्याशापैकी 1 नंबरच्या संन्याशाचा वापर केला. त्या संन्याशाचं नाव आहे मारुतीराय. मारुतीरायने त्या वैद्याला आणलं. विचारलं, त्यांनी सांगितलं औषधी माहीत आहेत पण आमच्या मेडिकलमध्ये सध्या अवेलेबल नाहीत. कुठं सापडत्याल? द्रोणागिरीवर सापडत्याल. मारुतीराय गेले. ते पण सूर्योदयापूर्वी आणावं लागतील.
त्या औषधी आणल्या. सुशेन नावाच्या वैद्याने काही औषधी जखमेत टाकल्या, काही प्यायला दिल्या, काहीचा धूर दिला, काही अंगाला लावल्या, नाना प्रकारच्या औषधी असतील त्या. आणि थोड्या वेळानं झोपीतला एखादा माणूस सुटावा असे लखनलालजी उठून बसले आणि पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातलं पाणी आटलं. सारख्या धारा होत्या गुरुजी, सारख्या धारा. म्हणजे पंढरपुरातल्या मालकाचे डोळे पुसायचं काम ज्या व्यक्तीकडे होतं, असा विश्वातला 2 नंबरचा डॉक्टर सुशेन नावाचे वैद्य. प्रचंड विद्वत्ता, प्रचंड. तो वैद्यकीय क्षेत्रातला व्यासंग मोजत असताना विधात्याकडे तराजू नव्हतं. एवढे मोठे अधिकारी सुशेन नावाचे वैद्य. पण रावण मारल्याच्या नंतर लंकेचे राजा बिभीषण 7 चिरंजीवापैकी एक न मारणारा व्यक्ती चिरंजीव लंकेच्या सिंहासनावर अधिष्ठित केले. आणि कालांतरानं प्रभू रामचंद्राला निरोप गेला. सुशेन नावाचे वैद्य जात राहिले. विश्वाचे मालक रडत होते. सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू तुम्ही का रडता, का रडता? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, सीते तुझ्या कपाळावरचं कुंकू, उर्मिलेच्या कपाळावरचं कुंकू, श्रुतकीर्तीच्या कपाळावरचं कुंकू आणि मांडवीच्या कपाळावरचं कुंकू, या 4 तुम्हा 4 जणींच्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवायचं काम ज्यांनी केलं त्याचं नाव आहे सुशेन नावाचा वैद्य. आणि तो वैद्यच आज जात राहिला. सुशेन नावाच्या वैद्याने औषधी सांगितल्या नसत्या तर लक्ष्मण वाचत नव्हते. आणि लक्ष्मणजी जर वाचले नसते प्रभू रामचंद्र परत जात नव्हते, ते देहत्याग करत होते. आणि ते दोघं यांच्यावर किती प्रेम करत होते हे प्रेम मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजूच नाही. भरताचं प्रेम देवावर किती होतं, शत्रुघ्नाचं प्रेम किती देवावर होतं. नौकराला जर श्रीमंत माणसाचं शयन कक्ष झाडायला पाठिलं, शयन कक्ष म्हणजे आताच्या भाषेत बेडरूम, नौकर जर शयन कक्ष रघुनाथ बाबा झाडायला साफसफाईला गेला तर तो 2 मिनिटं का होत नाही त्या वस्त्राचा आनंद घेईल. नरमच किती आहे, गारच किती आहे, गरमच किती आहे. पण 14 वर्ष 29 दिवस एकदा पादुका खुर्चीवर टेकल्यावर फक्त फुलं टाकीत होते. त्याच्या वस्त्राला हात सुद्धा लावला नाही. इतका त्यागी शत्रुघ्न. काय त्याग असेल महाराज, किती प्रेम असेल, किती प्रेम. स्वतःच्या पत्नीचा त्याग करून अंगाला काही वेळापुरती काव लावून नंदीग्रामाच्या ठिकाणी जीवनभर भजन केलं. एवढं मोठं त्यागाचं मूर्तिमंत रूप भरत. किती प्रेम असेल. हेही दोघं नसते जगले, पण हे 4 जगले. याचं एकमेव कारण आहे सुशेन नावाचा वैद्य. ज्या वेळेला सुशेन नावाचे वैद्य जातात, भोगावतीचं पाणी आणलं होतं. भोगावती 2 आहेत, आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. याच्या खाली एका ठिकाणी भोगावती आहे. तिथे भगवान शिवजीचं हटकेश्वर मंदिर आहे. आणि त्या भोगावतीचं पाणी हटकेश्वर अधिष्ठानातून राजा बळी घेऊन येतात आणि तिथं शिवजींना समर्पित करतात. त्याही भोगावतीचं पाणी आणलं. एक स्वर्गात भोगावती आहे, तिचंही पाणी आणलं. आणि ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम शेवटचं स्नान घालत होते. ते गाडग्यान घालावं लागते, मातीचं गाडग. 10-5 हजार बिघे जमीन असेल तरी तांब्यानं आंघोळ करता येत नाही. शेवटचं पाणी मातुड्याच्याच गाडग्यान घ्यावं लागतं, मातुड्याच्या गाडग्यान. पंढरीतले मालक डोक्यावर पाणी टाकत असताना यम हाय हाय करत होता. म्हणती हाय हाय यम धर्म, म्हणती हाय हाय यम धर्म, म्हणती हाय हाय यम धर्म. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस कामक्रोध माया, म्हणती हाय हाय यम धर्म. सुशेन नावाचे वैद्य गेल्यावर यम हाय हाय करीत होता. तुमच्या माझ्यासारखी माणसं मेल्यावर यमाला उंदर मेल्या इतकं पण दुःख वाटत नाही. कारण आपली पोच काय, पात्रता काय, योग्यता काय, लायकी काय, आपल्या वाचून राहत तरी काय कोणाचं. काय सुना पडणारे महाराष्ट्र आपल्या वाचून. पण सुशेन नावाचा वैद्य गेल्यावर देहूतले मालक सांगतात की तो सुद्धा हाय 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 करत होता. भगवंतानं पाणी टाकता टाकता थांबले, त्याच्याकडे बघितलं दक्षिणेच्या राजाकडे. का रे, मी सुशेन नावाच्या वैद्यांना आंघोळ घालत असताना तू हाय हाय करतो, रडतो. इतकं जर तुला यांच्यावर प्रेम आहेत मग मारलेस का?
दक्षिणेच्या मालकानं सांगितलं, खिल्लारी गुरुजी, जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान, ऐका, आयुष्य किती जरी असेल पण ज्या दिवशी संपतं त्या दिवशी त्याला ठोता येत नाही. महाराज यम रडतोय, यम यम, विश्वाचा मालक आंघोळ घालतोय, रडतोय, तरी पण त्याही सुषेण नावाच्या वैद्याची माळ तुटली म्हणून मालक पहिल्या कडव्यात. किती मोठं वैद्यकीय क्षेत्रातलं रत्न जावं लागलं. पहिल्यांदा आपण शिवनाथ भाऊंकडे आलतो ना, इकडे भाऊ भेटले सुद्धा मगाशी. त्यांच्याकडे कार्यक्रमाला आलो, त्यावेळेला वाळूंज डॉक्टर साहेब होते त्या कार्यक्रमात. या परिवारातले बरेपैकी माणसं होते. सुषेण नावाच्या वैद्यांची आयुष्याची माळ तुटत असेल, तुमची आमची काय कथा आहे? बघुरे गुरुजी एक जण महाराजाच्या पाया पडायला गेलो. महाराज तसेच होते अधिकारी, 4-2 अभंग पाठ करून याच्या त्याच्या नाकात काड्या घालणारा महाराज थोडाच होता तो. महाराजच होता. दर्शन घेतलं, पाठीवर थाप टाकली महाराजांनी. पण त्या दर्शन घेणाऱ्याचं समाधानच नाही एकदा पाय पडण्यात. ते 50 बाऱ्या पाया पड दिवसात, 50 बाऱ्या. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. महाराज आसनावून उठत असताना शेवटचं दर्शन घेतलं. महाराज म्हणले, का रे, सकाळपासून तुझीच गर्दी जास्त आहे, काय काम आहे म्हणे? काही नाही, तुमच्यासारख्या पवित्र साधूचे पाय मला पाहायला भेटले, हे माझं नशीब. ती व्यक्ती 6 महिने फक्त घरी आंघोळीला आणि एकदा जेवायला जायची. कायमस्वरूपी आश्रमाच्या पुढेच बसलेलं. दिवसात 50, 75, 100 बाऱ्या माणसं सरकले की महाराजाच्या पाया पडू. 6 महिन्याच्या नंतर महाराजांनी अशी गचांनी धरली. काय रे म्हणे, 5-6 महिने झालं तू सारखं बघतोय म्हणे, सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाइम पाया पडाव, 12 घंटे तुझंच दर्शन आहे म्हणे, तू काय करतो म्हणे, नेमकं काय काम आहे तुला माझ्याकडून? काही नाही म्हणे, मला इच्छा आहे तुमच्या दर्शनानं स्वर्ग भेटन. ते काय महाराज असे 10-5 हजार रुपये दिल्यावर असे वळवळ करणार महाराज नव्हतं. ते का तुमचं आमचं खेळ आहे. 10 रुपये नोट दिली की आशीर्वाद पण देत नाही, 500ची दिली की मांडी खालचा पेढा काढून देतो. असा भंगिऱ्या महाराज असं लोय तो चोंभळ्या. महाराज होट मूर्ख म्हणे कुठला. आयुष्य चुकीच्या मार्गाने घातलंस, आता माझं दर्शन घ्यायला निघला, वैकुंठ पाहिजे म्हणे. जहागिरी आहे का बापाची? अधिकारी महाराज. ते म्हणलं, महाराज मी माग काय काम केलं असेल ते विचारू नका, पण तुमच्यासारख्या तपस्व्याचे पाय धरले ते पहा. का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. कोणाचं थोडं दर्शन घेतलंय? आणि तुमच्यासारख्याचं दर्शन घेतल्यावर काय स्वर्ग दुर्लभ आहे. देवाचीच प्राप्ती तुमच्या दर्शनाने. हरी प्राप्ती शिव पैठणच्या मालकांचा पुरावा आहे. ते हुशार होतं. त्यानं सांगितलं, महाराज तुमच्या आतापर्यंत काय कामं केले असतील, वडे खोडे आमकं तमकं फलानं बिस्तानं, काही इचकू नका माझं, पण तुमचं दर्शन घेतलंय ते पण एक आयन जायपर्यंत घेतलं. 6 महिन्याचं एक आयन असतं, दक्षिणायन आणि उत्तरायण. आयनोच्छेदायम प्राता सर्व योगानाम यत भास्करो तेजो कांती सवे ब्राह्मी मूर्तेषु याम दर्शनाम साधवे स्तताम पुनिताम नैवम गिरगाव कर लिखितम. एक आयन पर्यंत, ब्राह्मी मुहूर्तापर्यंत, भास्कर आस्ताला जाईपर्यंत तुमच्या पायाशिवाय दुसरी कदरत नव्हती कशाची. आणि मला स्वर्ग भेटत नाही, तुमचं दर्शन घेतलंय. महाराजच होते. किती अधिकारी महाराज थोडेसे रागीट होते. 5 लोक अत्यंत रागीट होते. त्याच्यापैकी एक महाराज हे होते, त्यांना शीघ्रकोपी म्हणायचं. त्याच्यापैकी एक होते. एके दिवशी एका महाराजांच्या तोंडातून एक शब्द चुकीचा पडल्याबरोबर, दिवस माळवल्याबरोबर कुऱ्हाड घेऊनच महाराजाला मारायला. याची भीतीच नाही कशाची. किती मोठे महाराज बघा. पण ज्या व्यक्तीच्या तोंडातून एक शब्द पडला,
हातात फरशी कुऱ्हाड घेतली ना आश्रमावर. पण महाराजाला त्या मारायला जायचं, ते महाराज बायकुल बोलत बसले होते. याच्या बायकू देखता कशाला मारायचं म्हणजे. म्हणून रघुनाथ बाबा पर्णकुटीच्या पाठीमाग ते महाराज बसले. आता ज्यांना मारायला गेले ते महाराज काही साधे नव्हते. ते पंढरपुरातल्या मालकाचे एका अवतारातले गुरु होते, 7व्या अवतारातले महर्षी वशिष्ठ. ते का साधा महाराज असेल का मंदिरात भजन करता करता तंबाखू खाऊन थोकणार, हो बिड्या दुसऱ्याच्या खुर्च्याला इजिणार, असा महाराज असेल का. ते महाराज वशिष्ठ होते. ते बोलत बसले. संध्याकाळचे 10-11 वाजले. बोलत होते आईसाहेब. सहज आईसाहेबाच्या तोंडातून वाक्य पडलं, प्राणनाथा. तुटला आयुष्याचा दोरा सांगते. उदाहरण क्रमांक 2. स्वामी, मालक, धनी, ह्या जुन्या काळातल्या बायका ह्या उपमा आपल्या नवऱ्याला देत होत्या. आता औषधाला बाई गवसत नाही, नवऱ्याला धनी म्हणणारी. महाराजाच्या पाया पडन, त्याला काजू टाकून दूध देईल, बदाम टाकून दूध देईल, पण नवऱ्याला जी म्हणायची नाही, धनी म्हणायची नाही. हा उजाड्यापासून महादेवाला करत्यान, त्याला सर्दी होईल इतकं पाणी टाकत्याल, पांडुरंग झाकून जाईल इतक्या मंजुळा टाकत्याल, आणि ज्याच्या नावानं कुंकू लावत्यान त्याला जी म्हणायच्या नाही. फुरसानायचाच जास्त उतालानं देखावा दाखविणार याचाच. प्राणनाथा, काय शब्द आहे वजनदार. काय ग, एक बोलू मालक. आवाज काय. एक विचारू का स्वामी तुम्हाला. या पृथ्वीवर जितके देश आहेत, या सर्व देशात आध्यात्मिक क्षेत्रातला टोकाचा तपस्वी कोण. या विश्वातला 1 नंबरचा तपस्वी कोण. मुखारविंदातून नाव पडलं विश्वामित्र, 1 नंबरचा तपस्वी गुरुजी. आणि कुऱ्हाड घेऊन कोण आलते, तेच. रात्रीच्या 11-11:30 वाजता ज्याचा शेवट करण्याकरता आलेले महात्मा, त्या व्यक्तीच्या मुखारविंदातून वाक्य पडते, विश्वातला 1 नंबरचे तपस्वी विश्वामित्र. मांडीवर कुऱ्हाड होती लोखंडाची, तिचं पाणीच झालं रघुनाथ बाबा. आणि तेच पाणी उजव्या हातावर घेतलं आणि पर्णकुटीत प्रवेश केला. आणि त्या दिवशी आशीर्वाद देऊन टाकला. ब्रह्मऋषी होता. आणि त्याच दिवसापासून वशिष्ठ गुरुजी ब्रह्मऋषी. जगातल्या 1 नंबरच्या तपस्व्याने मला ब्रह्मविदुषी पदवी दिली म्हणून डोळ्यातून आनंद अश्रू आले. पाणी घेतलं आणि तिकून पदवी मिळाली. राजर्षी होता. काय ताकद महाराज लोकांची. आणि ते राजर्षी विश्वामित्र 6 महिने यांच्या दर्शनाकरता तुमच्या माझ्यातला सर्वसामान्य माणूस 6 महिने एक आयन दर्शन घेतलं बेलूकर. 6 महिने संपल्याच्या नंतर विश्वामित्राने असं कमरेल धरलं. काय रे भनभने तुझी, म्हणजे स्वर्ग पाहिजे स्वर्ग, चल होय वरी. संदिशी फेकून दिलं वरी. सन 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 बारीक गोटा फेकावा किंवा बंदुकीची गोळी जावा, असा स्वर्गाच्या पायरीवर जाऊन आदळला. पण पायरीवर आदळल्याच्या नंतर वरी जायचं ना. स्वर्गाला शेवटची पायरी दगडाची नाही, हिऱ्याची नाही, सोन्याची नाही, चांदीची नाही, जिवंत माणसाच्या डोक्याची पायरी आहे. ते जिवंत डोकं म्हणजे यमधर्म. यमधर्माच्या डोक्यावर पाय दिल्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. आणि स्वर्गात 30 लोक जाऊ शकतात. मालकांचं वाक्य, जगा काळ 30 लोक जाऊ शकतात स्वर्गात. तसं जाता येत नाही स्वर्गात. यमधर्म उभेत. हे कोण. ते यमधर्माला दटू लागलं. बऱ्यापैकी मोठाल्या लोकांनी संग राहणारी माणसं बारकाल्या माणसाला दटते. आणि हे मोठाले पळडे ना, मग बारकाले यायला नदीला हाणते. म्हणून मोठ्या लोकांसोबत राहणाऱ्यांनी बारकाल्यांना कधीच दटिलं नाही पाहिजे. तुमचे मोठे पळून गेल्यावर मग बारकाले तुम्हाला कशाने बी हाणते. त्याच्यामुळे मोठ्या लोकांच्या सोबत राहणाऱ्यानं हिशोबात राहिलं पाहिजे. विश्वामित्रानं फेकल्यावर यमधर्माला दटू लागलं. ते मला महाराजांचा अधिकार मोठा आहे म्हणून तू इथपर्यंत आला, पण स्वर्गात जायची तुझी लायकी नाही. ते म्हणलं आलो नित्रो, 2 तर पायऱ्या रंगायच्यात. नाही म्हणला 3री पायरी माझं डोकं आहे आणि याच्यावर पाय ढवायची हिंमत आहे तुझी. ते म्हणलं नाही राव, मग चल खाली होय. वरून आवाज द्याला, महाराज यमधर्म वर येऊ देत नाही. विश्वामित्रांनी सांगितलं, कोणाची मायवेली तुला खाली आणायला. म्हातारं काय साधं म्हातारं होतं का. म्हणले महाराज मला तुम्ही खाली येऊ देत नाही, ते स्वर्गात येऊ देत नाही, मग इथं काय करू मदत.
मला स्वर्गात जायचंय, तिथंच स्वर्ग तयार करतो. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. महाराज दुसरी सृष्टी केली आणि पुन्हा एक स्वर्ग निर्माण केलं. काय ताकद असेल, किती मोठा अधिकार असेल, केवढा मोठा अधिकार असेल. आणि एवढ्या अधिकारातल्या लोकांना सुद्धा टाइम संपल्यावर मृत्यू लोकात थांबता आलं नाही, म्हणून मंगळवेड्याचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. आध्यात्मिक क्षेत्रातली किती मोठी व्यक्ती असेल. आपण फार काय झालं तर ज्ञानेश्वरी पाठ करू शकतो, गाथा पाठ करू, नुसतं पाठच करू शकतो, त्याच्यासारखं वागू थोडे शकतो. आणि पाठ कोणाला करता येतील? युमपठांना ज्ञानेश्वरी पाठ केली ती, काय नसतं. त्याच्यासारखं वागता आलं पाहिजे तर मोठी. ही माणसं वागत होती महाराज त्यांच्यासारखी, तरी पण नाही थांबता आलं, नाही थांबता आलं. गाव पेटलं, एक चारी बाजूनं गाव पेटलं. जेवढी माणसं गावाच्या बाहेर बाजाराच्या याच्या निमित्ताने पाहुण्या राहुण्याकडे गेली होती तेवढी माणसं बाहेर होती. बाकी सगळी जेवढी गावात होती का त्याच्यातलं एकही वाचणार नव्हतं. गाव पेटलं चारी बाजूनं. जाबाली सांगतात, मुनिश्री जाबाली नैवम गिरगावकर लिखितम. जाबाली सांगतात चारी बाजूनं गाव पेटलंय. गयावया करू लागली गावातली माणसं, मरतो आपण, जळतो आपण. त्याच्यातली शहाणे म्हणले, अरे बोंबलू नका, बोंबलले, ओरडले, आरडले तरी मरणार आहेत, त्याच्यापेक्षा पर्याय करा, राजाला विचारायला चला. राजाचं अधिष्ठान मध्यभागी होतं गावाच्या. राजवाडा फार मोठा होता. एकट्या राजाला 50 ते 55% जागा एकट्याला, आणि सगळ्या जनतेला. मोठ्याला असंच असतं, असंच असतं मोठ्याला. चला म्हणे आपण राजाला विचारू. 4-2% असेच होते शेपटी तुटलेले. ते म्हणले त्याला काय विचारायचं, गाव जळाल्यावर राजवाडा जळण आणि त्यो बी मरण ना. शेपटी तुटलेले ते काय नसते, कोणाचा आखाडा सांभाळायच्या कामी नाही. कोणी झपका आणला की काय काय करीत पुढे पळत असते. असे काही 4-2% प्रत्येक गावात माणसं असतात. त्याला कोण्या क्षेत्राचा काही संबंध नसतो. काही दिसू, महाराजाची गाडी, काय बाबा महाराज गाड्या दामतायले, एखाद्या पुढाऱ्याची, काय बाबा पुढारी बी काय गाड्या पळवायले. म्हणजे ते कोणाला सोडित नाहीत. ह्या मरक्या गाढवाच्या गोमाशा ह्या प्रत्येक गावात 2-3% असतात. कोणाचं इचकित्यात, कोणाचं बी काही संबंध नसते. कोंबड्यासारखं जीवन असतं यांचं, उकांडे उकरायचे काम असते. तसे 2-3% लोक म्हणले, अरे कशाला जायचं तिकडं. अरे विचारू आपण, देशावर संकट 2 लोकांच्या पापाने येत असते. एक राजसत्तेतल्या लोकांनी पाप केल्यावर देशावर संकट येतं, आणि एक आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी पाप केल्यावर देशावर संकट येत असतं. धर्मसत्ता आणि राजसत्ता याच्यातलं पाप उतुंग भरारी घेत असेल की समजायचं देशावर संकट आलं की कोणीतरी एका सत्तेत पाप झालं. एक तर धर्मसत्तेत झालं किंवा राजसत्तेत पाप झालं. मग आध्यात्मिक क्षेत्रातली काही सात्विक लोक होते, त्यांनी सांगितलं आम्ही जीवनभर पाप केलं नाही, गाव जळतंय कशा करता, राजाला विचारू. दुपारची वेळ होती, राजाचं जेवण झालेलं होतं, वामकुक्षी घेतलं होतं राजा. पण राजाचं डोकं दुपारच्या वेळेला पत्नीच्या मांडीवर होतं. तुम्हाला सांगतोय, दुपारा नवरा झोपल्याच्या नंतर नवऱ्याचं डोकं मांडीवर होतं, मांडीवर. अशा 9 स्त्रियांनी दुपारची झोप नवऱ्याला मांडीवर डोकं कुरवाळीत झोप दिली. त्याच्यापैकी एक होती द्रौपदी, एक सुभद्रा. अर्जुनाची वाम कुक्षी कधी पण पत्नीच्या मांडीवरच झाली. तरी पण स्त्री लंपटाच्या यादीत नव्हता. का नव्हता? का नव्हता? कारण एवढा पुरुषार्थी अर्जुन. आपल्याला खोटे का होत नाही, वक्षस्थळ स्तन येत अर्जुनाला नव्हते. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, अर्जुनासारखा परमार्थातला वारकरी होणे शिल्लक आहे. आपण तोंडान भजन करतो, अर्जुन झोपी गेल्या अंगावरचे रोम भजन करत होते. एवढा मोठा परमार्थातला सुद्धा अर्जुन पुरुषार्थी होते. म्हणून तर पंढरपुरातल्या मालकाला आवडत होते. कोपे तरी निवांतच आहे, आरुषे तरी बुझावी तजाय. नवल पिस लागलं होतं अर्जुनाचं देवाला. इतकं मोठे अधिकारी अर्जुन. मांडीवर वामकुक्षी. तशी ही एक माऊली आहे. हिचं नाव घरी गेल्यावर पा गुत थोडं घेतलं सगळे नाव सांगायला.
मालकाचं डोकं गयावया आला, एक जण वारकरी धावत आला, बाई आम्ही हे शांत बस म्हणले, असं तोंडावर हात ठेवलं. मालकाची झोप नाही मोडली पाहिजे, तुम्हाला कोण जळू देत नाही, काळजी करू नका. म्हणजे आई साहेब गाव पेटलंय, पळण बाहेर. ते म्हणले आम्ही बाहेर पळता तर येत नाही, जरी पळालो तर तुम्ही जळताना. आम्ही नाहीत जळत म्हणे. मग तुम्ही जळत नाहीत म्हणल्यावर तुमच्यापाशी थांबून मग तुम्हाला कोण नाही म्हणतं या राजवाड्यात. पण ओरडा का आरडा ओरड करायची नाही. सगळे राजवाड्यात आले. थोड्या वेळाने मालक उठले, त्यांची वामकुक्षी आटपली, चूळ भरली, गुळणा केला, तोंड धुतलं आणि पाणी वगैरे पत्नीनं दिलं आणि बाहेर आल्या. सगळ्या लोकांना सांगितलं ज्यांना ज्यांना मरायचं नाही त्यांनी राजवाड्याच्या वसरीच्या आतमध्ये या. राजवाडा फार मोठा होता. कोणी तटावर जाय, कोणी किल्ल्यावर जाय, कोणी घुमटावर जाय, कशावर जाय, भिंतीवर जाय, गोपुरावर जाय, जिकडं तिकडं माणसं बसले. पण 4-2% माणसं म्हणले आपल्या दारापाशी तरी मरणारच आहेत जळून, आणि राजवाड्यात तरी जळणारच आहेत. मग यायच्या राजवाड्यात कशाला जळायचं, ह्या मरक्या गाढवाच्या गोमाशा त्याच्या इथं कशाला जळायचं. राणी साहेबांनी सांगितलं अरे तुम्ही माझ्याकडे आल्याच्या नंतर जळणार नाहीत, नाहीच जळणार, तुम्ही नाहीच जळणार. ठीक आहे म्हणते. नाईला जाणं शेवटच्या टप्प्यात पाठीमागं अग्नी जवळ आल्याच्या नंतर अलीकडे आले आणि त्याच्यातल्या सात्विक लोकांनी सांगितलं आई साहेब आता ते घर पेटल्यावर ते अलीकडचं पेटन, अलीकडचं पेटल्यावर हे घर पेटन, आणि हे घर पेटल्यावर राजवाडा पेटणारच आहे. त्या म्हणल्या थांबा ना, तोपर्यंत मी काही पर्याय करते. आतमध्ये गेल्या आणि देवघरातला एक पाण्याचा तांब्या डाव्या हातावर घेतला, त्याच्यात नागिनीचं पान बुडवलं आणि राजवाडा फार मोठा होता विस्तीर्ण. त्या सर्व राजवाड्याच्या बाजूला उदक सिंचन केलं. आपण जेवताना पाणी कसं फिरवतो, मुंग्या आत येऊनी म्हणून, मुंग्यामुळे नसते फिरीत वाटते. मुंग्या येतात आत येऊनी म्हणून पाणी फिरलं असतं, त्याच्यापेक्षा बेशी टाकलेलं बरं ना. मग भुंगे येणार नाहीत, काहीच येणार नाहीत. त्याच्यासाठी उदक शांती विधिमान, ते अन्नोदक शांती स्थितीतला एक पर्व काळ आहे, त्याच्यासाठी पाणी असतं. ते चौकून पाणी शिंपडलं. बरं आग इतकी कोपाला गेली होती की घरोघरचे रान्ना हावदरी कामे केले तरी आग विजत नव्हती. इतकी आग टोकाला गेली होती. तांब्याभर पाण्यानं आग कशी विजल. बाईनं ते पाणी टाकलं, महाद्वारात आल्या आणि अग्नीला नमस्कार केला. नारायणो वैशानरो हो यस सर्वाम चतुर्दशो अग्नी यत्क्रिया पातिव्रत्या सर्वस्थितायाम शैव्य सर्वस्थितो यत यत पुनितो पातिव्रताम निष्ठो तत जायते जीवायतकारम संरक्षिता अग्नी नारायणो नमः. हे अग्नी देवा, मी माझ्या मालकाची आई लेकरावर जितकं प्रेम करतोय इतकं निष्ठेनं आपल्या मालकाची सेवा केली असेल तर माझ्या राज्यातल्या एकही जीवाला जाळण्याचं काम तू करू नको. अग्नी नारायणा तुला नमस्कार. आणि आतमध्ये निघून गेल्या. हे 2-3% गोमाशा म्हणल्या हिचा नवरा हौदात बसतील, गाव जळूस तर पाण्यात बसतील आणि आपल्याला जाळतील. बाई कुठं मागं थांबली. बाईला मनोगत कळत होतं. बाईने लागितलं अरे तुम्ही कोणी जळत नाहीत, फक्त मी पाणी टाकलंय त्याच्या पलीकडे जाऊ नका. बरोबर अग्नी तिथं आला आणि शीतल झाला. अग्नी 3च लोकांचं ऐकतो, एक देवाचा ऐकतो, एक संतांचा ऐकतो आणि एक पतिव्रतेचा ऐकतो. संत म्हणजे वारकरी, वारकऱ्यांचा अग्नी ऐकतो. एका वारकऱ्यानं एका गावाला आग लावली. त्या वारकऱ्याचं नाव मारुतीराय. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. मालक सांगतात मारुतीराय वैष्णवातले अतिश्रेष्ठ. आणि लंकेला आग कोणी लावली? मारुतीरायनं, एका वारकऱ्यानं लावली. पण एका वारकऱ्याने लंकेला आग लावल्याच्या नंतर लंकेत एक वारकरी होता. ते वारकरी एखाद्या वेळेस आमच्यासारखा असेल, पाकिट घेऊन भजन करीत असेल, कीर्तन करीत असेल, आपल्यातला होता तो. कारण लंकेच्या खुर्ची पोटी त्यानं भजन केलं. म्हणून तर मालक एका ठिकाणी त्या वारकऱ्याला मूर्ख म्हणले. मनसी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा. आपल्या यादीत होता पण वारकरीच होता ना, वारकरी होता. आणि एका निष्ठावंत वारकऱ्यानं, त्याला खिसात नाही. मारुतीरायला कुठं खिसा होता? खिसात नव्हता ना, शर्टच नाही, खिसात नाही, काहीच विषय नाही. गावजेले हनुमान बार तेव्हापासून दाशी मन पडली ना, खिसात नाही. अशा वारकऱ्यानं आग लावली. त्याच्यानंतर असा वारकरी नाही सापडावर तुकोबा राहिला. आणि जर तसा सापडा असता तर अभंग 9 खर्च केले नसते. आयसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन.
कोणीच नाहीत बसत. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. सापडत कशात न कशात गुतला. मारुतीराय कशातच गुतले नाही. खेळिया माझी हनुम्या शहाणा न पडे कामा व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधाची कैसा तेथे कैसे भांडण रे. मला रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेन रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळी खेळे रे. गोड 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 मारुती रे अधिकारी होते. एका निष्ठावंत वारकऱ्यानं आग लावली. स्वार्थापोटी का होत नाही. भजन करणाऱ्या वारकऱ्याचं घर तिथं होतं. देव तीनच लोकायला भेटतो. अग्नी तीनच लोकायला. एक देवाला, एक संतांना म्हणजे वारकऱ्यांना, आणि एक पतिव्रतेला. पतिव्रतेची तर तिची देवावरी सत्ता. अख्खी लंका जळाली पण बिभीषणाचं घर नाही जळालं. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ प्रतापे सबळ नामाची. देहूतले मालक सांगतात मारुतीरायासारख्या निष्ठावंत वारकऱ्यांनी लावलेली आग बिभीषणाच्या घरापाशी आली की शीतल झाली. का? बिभीषण भजन करत होता. एक शपक पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई विभीषण की कुटिया कैसी बचाई रे. घर वाचलं. वारकऱ्यात ताकद आहे, साधूत ताकद आहे. देव तर देवच आहे. तो जगाचा बाप आहे. त्याबद्दल मग काय विचार करायचा. त्याच्या हातात अग्नी असेल काही नवलाची गोष्ट नाही. पतिव्रतेच्या ताब्यात अग्नी. बाईनं नुसतं पाणी शिपडल्याबरोबर तिथं अग्नी नम्र झाला. बाऊलीला नमस्कार केला आणि गाव शांत झालं. अग्नी निघून गेला. पाणी कशाचं असेल. त्या बाईच्या घरी जेवढे वारकरी आले तेवढ्या वारकऱ्यांचे पाय धुत होते आणि त्या वारकऱ्याच्या पायाहून खाली पडलेलं पाणी रघुनाथ बाबा त्याच्यातला एक थेंब एका कळशीत टाकीत होते, तांब्यात टाकत होते. लाखो वारकरी तिच्या वाड्यात आले होते. वारकऱ्यांचं चरम तीर्थ एक आणि दुसरी गोष्ट तिच्या मालकावर तिची श्रद्धा होती. पातिव्रत्य एक आणि साधूचे पाय धुतलेल्या पायाचं चरण तीर्थ. हे टाकल्याबरोबर अग्नी शीतल झाला. ह्या दोन बहिणी होत्या. एकीचं नाव होतं शांडिल्या आणि एकीचं नाव होतं सुमती. किती अधिकारी. पण भगुरे गुरुजी या दोन्हीतली एकही जिवंत नाही. जिला अग्नी भेटतोय काय सामान्य ताकद आहे. आणि एका बहिणीनं 9 दिवस सूर्य जेवद्याला नाही. मांडव्याचा शाप झाला. नवऱ्याला डोक्यावर घेऊन चालली आणि ते हात हालू लागलं. ते नवरं येडपट होतं. इथून खाली सडलेलंच होतं. बारखाल्या आळ्या होत्या त्याच्या अंगाला. आणि तितक्या आळ्या अंगाला असून बी वेश्याच्या घरी जावं वाटलं. बायकोल म्हणला मला वेश्याच्या घरी नेऊन घाल. ते म्हणली वेश्याकडे जाण्यासाठी पैसे लागते. ते म्हणला चंदा कर. गावात चंदा केला. कमरेला पैशाची पिशवी खोसली. नवऱ्याला डोक्यावर घेतलं आणि मी वेश्याच्या घरी चाललोय. कमरेपासून आळ्या पडल्या. तरी इतका खुश झाला हात झोकीतच चालला. रस्त्यात एक सूळ द्याला आणि त्या सुळाला हात लागला. त्या सुळावर मांडव ते शाप द्याला. ज्याने कोणी सूळ हालीला तो उद्या सकाळी सूर्योदयाला मरो. लोमश सांगतात. लोमश फार मोठे अधिकारी. हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे. हा संप्रदाय मुनी प्रणीत आहे. हा संप्रदाय वेद प्रणीत आहे. हा संप्रदाय शास्त्र प्रणीत आहे. हा संप्रदाय पुराण प्रणीत आहे. हा संप्रदाय कोण्या हरामखोराची जागिरी नाही. शास्त्र वेद मुनी पुराण या लोकांचा संप्रदाय. पहावे पुराणी विचारू. देहूतल्या मालकांचं मत आहे. लोमश सांगतात प्रत्यक्ष. बाईनं नवऱ्याला खाली टेकलं. टोपल्यात गरम पाणी होतं महाराज. त्याच्यात त्याला आळ्या पडल्या म्हणून गार पाण्यानं त्रास होत होता म्हणून गरम पाणी ठेवलं होतं. आणि पातिव्रतेच्या तेजाने पाणी गार होत नव्हतं. इतकी पतिव्रतेची ताकद असते. हा पतिव्रतेला अग्नी भेटो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्मपत्नी एकदा देवाला दूध घेऊन चालल्या बगुरे गुरुजी. आणि तुकोबाराय जेवायला बसले आणि त्यांनी विचारलं देवाला नैवेद्य दिला का. नाही म्हणले देवाला नैवेद्य दिल्याशिवाय मी दूध खात नाही. तर ते म्हणले खान मालक मी उद्या नैवेद्य देते. तर तुकोबाराने विचारलं आवले तू दूध खाल्लं का. नाही म्हणे मी तुमच्या घरचा उमरा ओलांडला त्या दिवसापासून संकल्प केला घरात नवी आलेली वस्तू मालकान खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. तुकोबाराय म्हणले तू मग लग्न झाल्यापासून संकल्प केला. आमच्या 17 पिढ्यापासून संकल्प आहे घरात नवी आलेली वस्तू पांडुरंगाला दिल्याशिवाय आम्ही खात नाही. ते का तुमच्या आमच्यासारखा नवरा होता का बायकोचा ऐकावून सुटावा. ते तुकोबाराय होते.
आणि मग आईसाहेबाच्या लक्षात आलं देवामुळं मालकाला ताटावून उठावं लागतंय. रघुनाथ बाबा गरम गरम दूध एका तांब्यात घेतलं आणि तांब्या घेऊन निघाल्या. अर्ध्या वाटात दूध गार होऊ लागलं. आईसाहेबाला वाटलं याला गरम दूध पाजायची, याची खोडच मोडू देवाची. मग अग्नीला सांगितलं, अग्नी माय लेकरावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम जर मी माझ्या मालकावर केलं असेल तर तुला पातिव्रत्याच्या तेजाची शपथ आहे, याच्यातून बाहेर निघू नको. काय अग्नीची मायवेली तांब्यातून बाहेर निघायची. अग्नी तो उकळूच लागला. मग देहूतल्या मालकापुढे पंढरपुरातले मालकाची मूर्ती प्रतिमा आणि त्या विटेवरच्या मालकासमोर दूध ठेवलं. प्या म्हणले, प्रभू तुम्ही दूध पेल्याशिवाय मालकाला जेवण करता येत नाही. मालक ताटावर बसलेत, हात वाळलाय त्याचा. जेवता जेवता थांबलेत. मला विचारलं नैवेद्य दिला का? प्या दूध लवकर प्या, मला रिकामा तांब्या घेऊन जायचा. ठीक आहे माय पेतो मी. वाकले प्रभू, हात भाजू लागले. अग्नीला सांगितलं, हे तुला अक्कल आहे का? म्हणला मला माझी अक्कल संपली नाही, माझ्या गोळ्या संपल्या नाही, पण बाईने शपथ घातली. निघता येतं का बाजूला? भगवान म्हणले, एवढ्या मोठ्या अधिकारी माऊलींनी शपथ घातल्या तोच मृत्यू लोकातला अस्तित्व संपन बेट्या, आता मीच पेतो. होट जळून गेले. काळे बुंद होट पडे देवाचे, पण प्यावं लागलं दूध, प्यावं लागलं. दुसऱ्या दिवशीचा निर्णय पहा तुम्ही इतिहासात तुकोबर आहे. देवाला काय बोलतात, भगवान काय बोलतात. मला एक म्हणायचं की पतिव्रतेची ताकद या अग्निपतिव्रतेला भेटो. नाही दूध थंड झालं, देवानं म्हणलं तरी नाही थंड झालं. एवढी मोठी ताकद पतिव्रतेची. आणि मग ही जी पतिव्रता आहे, ह्या दोघी जणी शांडिल्य आणि सुमती, एका स्त्रीचं पुण्यस्मरण आहे. याच्याकरता एक बाई सांगा, विठाला 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 पतिव्रता स्त्री. हातात पाणी घेतलं आणि पूर्वेकडे तोंड करून उभं राहिल्या. सूर्य आलाच नाही 8 दिवस. मांडव्याची क्षमा मागितली. सर्व देवता एकत्रित आल्या. 9व्या दिवशी सूर्योदय झाला. बाईच होती ती, अधिकारी बाई होती. आम्ही एका घरी जेवायला गेलो. रस, पापड्या, कुरड्या, सांडाया, भजे होते बेलुकर छानसे. जेवलो तर आम्ही कीर्तनाला जवळच जाच होतं. म्हणलं तिथंच बैठकीत पडावं. थोड्या वेळानं फोन आल्यावर बाहेर बोलायला आलोत तर त्या घरच्या लक्ष्म्या जेवायला बसल्या होत्या. ती एक घरची बाई होती, शेजारनी दोघी स्वयंपाकाला होत्या. जेवता जेवता मी पाहिलं गडबडीत तर दोघीच्या ताटात भजे होते आणि एकीच्या ताटात भजे नव्हते. मी आतमध्ये विचारलं, का हो म्हणलं तुमच्या त्या 3 लक्ष्म्या जेवायला बसल्यात आणि एकीच्या ताटात भजे नाहीत? म्हणले महाराज दोघीच्या ताटात भजे आहेत का ते आमच्या शेजारनी येतात, तुम्ही येणार आहेत म्हणून स्वयंपाकाला बोलील त्या. आणि जिच्या ताटात भजे नाही ती माझी बायको आहे. म्हणलं मग तुमच्या मंडळी भजे खात नाहीत का? ते म्हणले खात्यात ना. मग आता काऊन खाईन? ते तळतानच खाती. ती गार झाल्यावर भजे खात नाही. हिचं कसं अग्नी ऐकन? हिला तर अग्नी फुकून देईन ना. म्हणजे तळतानाच भजे खाती. म्हणजे काय हुशार असेल, पा काय योग्यता असेल. 9व्या दिवशी सूर्योदय झाला. 9व्या दिवशी काय ताकद. एकीनं गाव वाचिलं, एकीनं सूर्य 8 दिवस थांबिला. सांडिल्या आणि सुमती किती मोठा अधिकार असेल. यांच्या तळपायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी महाराष्ट्रातली बाई करीन का? एवढ्या मोठ्या अधिकारी. पण वेळ संपल्याच्या नंतर खिल्लारे गुरुजी त्या दोघींना सुद्धा थांबता आलं नाही. दक्षिणेच्या मालकानं त्यांची सुद्धा माळ तोडली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात, म्हणून स्वर्गीय ह्याच्या मातोश्री गेल्या. आयुष्य संपलं. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. त्यांना हे लोकातली यात्रा सोडावी लागली. दहा 12 मिनिटं उशीर झालते म्हणून 10 मिनिटं घेतो. मापात पाप नसावा. निदान आपल्या लोकांनी तरी वेळ नाही पाहिली पाहिजे. एक पुरावा सांगतो 10 मिनिटात आणि मग आपण आजीबाईवर फुलं टाकू. काय मावल्या होत्या आपल्या देशामध्ये. म्हणून वारकरी संप्रदायानं काटेकोरपणाने अभ्यासपूर्वक एक दखल घेतली. या देशातली सर्वोच्च संपत्ती कोण असेल त्या देशाची स्त्री आहे. आपल्या देशात विद्वानांची संख्या गुरुजी कमी असं नाही, तरी पण पुरुषांना संपत्ती ही पदवी दिलीच नाही. या देशात टोकाला गेलेली विद्वान असतील पण जन्माला कोणाच्या पोटी आले. म्हणून खिल्लारे गुरुजी ह्या देशाची संपत्ती आहे. राज्य, राणी व संपत्ती उदात्त अंतकरणाने पदवी दिली. या देशाची कोण संपत्ती आहे? सर्वोच्च संपत्ती त्या देशाची स्त्री आहे. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक व्यक्ती होऊन गेला.
एखाद्या समाजावर बोलण्याची आपली पात्रता नाही, पण त्या समाजात तो होता एक. असे प्रत्येक समाजात नालायक लोक असतील. या भारत देशात अशी एकही जात नाही की त्या जातीत हरामखोर माणसं नाहीत. प्रत्येक जातीत हरामखोर माणसं, प्रत्येक जातीत चांगले आहेत. आता त्यांच्याकडे जर बघायला गेलं तर वारकरी संप्रदायाने दखल घेतलेला व्यक्ती सज्जन नावाचा खाटीक, जातीनं मुसलमान आहे, व्यवसायानं खाटीक आहे, तरी पण वारकरी संप्रदायानं त्याची दखल घेतली. तो तिळा इतकं पाप करत नव्हता. एक जण म्हणला मांस विकणं पाप आहे, हा त्याचा धंदा आहे. त्याला पंढरपुरातल्या मालकानं खाटकाच्या कुळात जन्माला घातलं आणि तो त्याचा व्यवसाय. मी मोठ्या माणसाच्या मुखारविंदातलं ऐकलेलं वाक्य सांगतो. मामासाहेबांच्या दर्शनाकरता मुंबईवरनं एक कचेरबा नावाचे वारकरी आले. मामासाहेबांची माळ होती त्यांना. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. आता मला काही मामा कळत नाहीत आणि तो कचेरबा, कारण माझं वयच किती, आपल्याला काय फक्त मोठ्यांचं एक तर वाचून सांगतो, अन्यथा संप्रदायातल्या अधरीव लोकांच्या तोंडातलं सांगतो. भंगीऱ्यांचं कधीच सांगणार नाही. गरज नाही त्याच्यावर, कशाला सांगायचं आहे, गर्दा घेणं देणं. तर त्या कचेरबा नावाच्या वारकऱ्यांनी मामांचं दर्शन घेतलं आणि मामांनी पाठीवर थाप टाकली. काय चाललं रे? तर ते म्हणे त्या मामांच्या काळात त्यानं सांगितलं 80,000चा नफा झालाय. आणि धंदा कशाचा होता? मासे धरायचा. तर मग हे आता काही काही माळी बऱ्यापैकी लोक वेळ आल्यावर घालतात ना, चावणं गेल्यावर दात पडल्यावर. असे पण असतात ना काही काही, चावणं गेल्यावर माळी घातल्या. असे म्हणले मामांचं चुकलं कडे, मामांची चूक काढू लागली. पाय बंगिरे मरकुड्या गाढवाच्या गौमाशा, मामांचं चुकलं म्हणे. माशा धरण्याला 70-80 हजाराचा नफा झाला आणि त्याची पाठ थापटिली. आता मामा मामा होते महाराज, अधिकारी लोक होते. त्याचे तोंड जर श्रीकृष्ण झाल्यावर जवळ घेतलं. काय झालं? काय नाही म्हणे मामा, एक शंका होती. तुम्ही माशा धरणाऱ्याला शब्बासकी दिली. माशा धरणाऱ्याच्या कुळात त्याला जन्म घातला, हा पंढरपुरातल्या मालकाचं काम आहे. कोणी कोण्या कुळात जन्माला यावं तुमच्या हातातलं काम आहे का ते? त्याला जन्माला घातलाय, त्यांचा व्यवसाय माशा धरणं आहे रे. पण तुमचा व्यवसाय नाही खाणं, तुमचा व्यवसाय नाही खाणं, माशा धरणं हा त्यांचा व्यवसाय. एखाद्या कुळात एखादा व्यक्ती जन्माला, हा त्याचा दोष नाही, त्याला जगाच्या मालकानं. श्रीमद भागवतामध्ये गुरुवर्य भागवतातलं एक रसज्ञ रत्न डोंगरोजी महाराज सांगायचे. कालिया नावाचा सर्प पंढरपुरातल्या मालकाला असा गुरगुर करू लागला. पंढरपुरातले मालक म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा, यांच्यावर गुरगुर 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 करू लागला. आणि त्या कालियाच्या बायका पंढरपुरातल्या मालकाला म्हणायच्या, मालक आमच्या मालकाला थांबवा, मारू नका, आमचं कुंकू वाचवा. तर ते जास्तच गुरगुर करायचं. पंढरपुरातले मालक म्हणले, बघा तुमचा नवरा किती भंगीर आहे, भंगीर आहे. शेवटी मग त्या नवऱ्यालाच म्हणले, अहो तुम्हाला कळतंय का काय, तुमच्या प्राणाची आम्ही विनंती करायलो तुम्हाला वाचण्यासाठी, आणि तुम्ही देवाला एवढ्या मोठ्या माणसाला गुरगुर गुरगुर करता, देवाला हे कशाचं मोठा आहे? पाहते कालिया. भगवान म्हणले, मूर्ख आहेस की काय? ते म्हणला, मला मूर्ख म्हणण्याची तुमची लायकी काय? पाहतो कालिया देवाला, मला मूर्ख म्हणण्याची तुमची पात्रता काय? तर भगवान म्हणले, कालिया तुला कळतंय का रे, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान माझ्या सत्तेशिवाय हालत नाही. तुझ्या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे सगळ्यांची दळणवरी क्रिया चालवायचं काम माझ्या, आता मी जगातला बॉस आहे. मग ठीक आहे, मला मूर्ख कस काय म्हणता? अरे तुझं विष या पाण्यात जात आहे, गाई वासरं मरते त्याच्याकरता तू मूर्ख आहे. मला मूर्ख म्हणू नका, शब्द वापस घ्या. पा कालिया देव म्हणले, शब्द कस काय वापस घ्यायचा? ऐका म्हणले, मला सर्पाच्या योनीत कोणी घातलं? म्हणले मी. सर्पाला दात कोणी दिले? म्हणले मी. सर्पाला विषाचा दात कोणी दिला? भगवान म्हणले मी. कालिया म्हणला, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे. देवा माझा काय दोष रे? तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. हे देवा काय रे माझं इथं? हे सगळं तू दिलंस ना,
मालक नम्र झाला महाराज, नम्र झाला. जाय म्हणले, आता समुद्रात जाय, तुला मरण नाही. तिथं गरुड मारत आहे. अरे पठ्ठ्याचे पावलं तुझ्या डोक्यावर येत म्हणले, जाय, काय काळजी करू नको. मला एकच म्हणायचं होतं की कोण कोण्या जातीत जन्माला आलाय हा त्याचा दोष नाही, पंढरपुरातल्या मालकानं जन्माला घातलाय. एखाद्या जातीला वाईट म्हणण्याचा अधिकार आपल्यावर नाही सुद्धा. असा एखादी जात आहे का त्या जातीत माणूस मेल्यावर त्याला जाळल्यावर त्याच्या हाडं विठ्ठल म्हणते, फक्त चोखोबर आहे. आपल्या हाडाला हात लावल्यावर आंघोळ करून घरी यावं लागते. होतं नाही असं काका? बाबा आपण गेल्यावर काय काय राखाल गेल्यावर घरी येऊन आंघोळ करावं लागते, तेव्हा जेवावं लागतंय. इतके पवित्र आपले हाड. आणि मंदिरात येऊ देत नव्हते तुमच्या माझ्यासारखे चोखोबरायला. आणि ती व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या आस्ती विठ्ठल म्हणायच्या. पण महाराज त्या आस्तीतलं विठ्ठल नाव ऐकण्यासाठी नामदेवराय व्हावं लागतं बरं. कोणाच्या कानात आता ज्ञानोबारायांची समाधी रामकृष्ण हरी म्हणती. आपल्या कानानं काय काय मोबाईल मधलं ऐकलंय, या गदळ कानात ती झाला आवाज येतोय समाधीतून. आपल्या कानातून रामकृष्ण हरी आवाज कसा येईल? त्यासाठी कान पवित्र लागतील ना, त्यासाठी कान हैबत बाबाची लागतील. आपल्याला हैबत बाबा व्हावं लागेल. आणि चोखोबराच्या आस्तीतून विठ्ठल नाव ऐकायला नामदेवराय व्हावं लागेल. नामदेवे आस्ती आणिल्या पार खोनी, घेत चक्र पाणी पितांबरे. त्या कुळात चोखोबरायचा जन्म. तसं या कुळामध्ये हा अलाउद्दीन खिलजी जन्माला आला. गेले 10 मिनिटं याच्यातच. मी गाणे थोडेच म्हणलो, हो गाणे थोडे म्हणलो मी, फक्त आऊ तू बाट्या हाणायलो इतकं लक्षात ठेवा. आले ते एका प्रांतीय राजाच्या नगरीत खिलजी आला. आणि त्या प्रांतीय राजाच्या पत्नीचं नाव होतं पद्मावती. फार सुंदर पद्मावती. आणि त्या खिलजीच्या अंतकरणात पाप आला, आपल्याला ही एक भेटावा. त्याला पहिल्या किती खोट्या काय माहिती, पण ही एक त्याला भेटावा. पण त्या खिलजीच्या सुभेदारानं त्याला सांगितलं होतं, सरदार ए पद्मावती नामक स्त्री नहीं मिलती बोले आपको. मूर्ख है म्हणे, भाकरी माझ्या खातून मला म्हणतो भेटत नाही. बोले मिलतीच नाही. बोले हे हिंदू की आबला आहे. बोले हिंदू की आबला. बोले चपला आहे. चपला म्हणजे पायात घालायचं नाही, चपला म्हणजे वीज. या पवित्र हिंदुस्थानातली स्त्री आकाशातल्या विद्युलतेसारखी तेजस्वी आहे, नाही मिळती बोले आपण. हा खिलजी गेला. मालकानं बघितल्याबरोबर दरदर थरथर कापत होते. पाठीमागे आलं. काय झालं? काय नाही म्हणे, खिलजी आलाय. आणि तो काही संपत्तीसाठी आला नाही, तुझ्या शरीराची लचके तोडण्यासाठी आलाय ग. काळजी करू नका म्हणले. 10-5 मिनिटं त्याला बैठकीत रमवा, मी माझ्या शरीराला त्याचा हात लागणार नाही. ते म्हणजे का ग का? त्याची फौज आपल्या गावाला वेळा घातलाय, तू कशी सापडणार नाही, पळून जाणार नाही. एक महाराजांचं वाक्य संत शिरोमणी नामदेवरायचं, त्याच्यातलं थोडंसं सांगतो मी. सर्प माथा मणी. सर्पाच्या माथ्यावर मणी असतो. शक्यतो ते सर्प आपल्याला दिसत नाही. तो सर्प दिवसा फिरतच नसतो, तो रात्री फिरत असतो. त्याच्या डोक्यावरच्या मण्याच्या प्रकाशानं त्याला 10-10, 15-15 फूट सूर्यासारखा प्रकाश पडतो. असा सर्प माथा मणी. मालकांचा पुरावा आहे. या सर्पाच्या माथ्यावरचा मणी हा अमूल्य किमतीचा असतो. मग हा जर मणी भगुरे गुरुजी पाहिजे असेल तर आधी सर्प मारावा लागेल. विध्वंसिल्या प्राण हातानं ये. केला रे गुरुजी, त्याचा प्राण विध्वंसल्याशिवाय तो मणी प्राप्त होत नाही. आणि या सगळ्या अभंगातलं एक सार आहे. पतिव्रतेचे स्तन विध्वंसिल्या प्राण हातानं ये. काय पवित्र संपत्ती माझ्या देशाची. ती पद्मावती नावाची स्त्री आपल्या मालकाच्या डोळ्याचं पाणी पदरानं पुसते आणि मालकाला सांगितलं, स्वामी ही तुमच्या नावानं कुंकू लावणारी तुमची पतिव्रता आहे. विध्वंसिल्या प्राण हाताने. तशा पांचटाला या शरीराला काय स्पर्श होईल. आणि पाठीमागच्या दारानं जाऊन वाळलेल्या हिरीमध्ये सरपण टाकलं, पेटून दिलं, आपलं जोहार करून घेतलं. जोहार करून घेतलं. काय सत्ता आहे महाराज, किती मोठी ताकद आहे. एवढा मोठा अधिकार. चंद्र सूर्य तोपर्यंत इतिहास कोणी पुसणार नाही. पण बाईला थांबता आलंच नाही ना. तुटला आयुष्याचा दोरा, हेर वाहुगा पसारा, विढोबा.